काय ग, आज सण आहे का? म्हणजे आपण विसरलो की काय? मिताली, काय चाललंय सगळं? आजी, आम्ही स्वागताची तयारी करतोय. सजवायला आपण म्हणजे कशासाठी, कोणासाठी? ते माहित नाही, पण आम्हाला फक्त तयारी करायला सांगितले. कोणी सांगितलंय? मी सांगितलं. तुला काय प्रॉब्लेम आहे का ताई? प्रॉब्लेमचा नाही प्रश्न आहे तिथे सोश, पण कोण येत आहे, कोणाचं स्वागत करायचंय? थांब ना जरा, तुला ना खूप क्वेश्चन्स असतात. हा ताई, थांब जरा, सगळं कळेल. हा, तुला माहितीये ना, मला सगळं ग्रँड आणि फिल्मी लागतं, म्हणून मी अशी तयारी केली आहे. मस्त ना? सोश, हे सगळं छान आहे, फक्त असं न सांगता नको करत जाऊस, कारण तू काय करतेस हे आम्हाला सगळ्यांना कळायला हवं. पण मी करू शकते ना, म्हणजे माझ्याकडे अधिकार आहेत ना सगळं करायचे. तुला सारखं कसं रिमाइंड करावं लागतं? तू लक्षात घे ना. सुष्मिता, तू म्हणाली होतीस ना तुझ्या ताईशी तू अशा आवाजात बोलणार नाहीस म्हणून, विसरलीस? पण ग्रॅनिन लॉ, तुम्ही ताईला सांगा ना. तुझे अधिकार न कोणीही अमान्य करत नाहीये, पण अधिकार असले की मग अशाच आवाजात ओरडून बोलायला लागतं असं काही नाहीये ग. अधिकार न शांतपणे बजावता येतात. या घरची ना पद्धत आहे ही. काही करताना ना पहिल्यांदा चर्चा करायला लागते, मग विचार करायला लागतो, मग नियोजन करायचं आणि मग कृती करायची. आणि सुश, राजवाडेंना सुद्धा असं प्लॅनिंग शिवाय काही गोष्टी केलेल्या नाही आवडत. त्यामुळे तू असं परस्पर करून टाकलंस काहीतरी, म्हणून मी तुला विचारतोय. उत्तर दे, मोकळी हो. यात वाद घालण्यासारखं काहीच नाही बाळा. मी वाद नाही घालत आहे. तू मला सतत प्रश्न विचारतीयस ना, आणि मी काय क्रिमिनल आहे का प्रश्न विचारायला? इंटरोगेशन नको करत जाऊस माझं. अगं, कुठला विषय कुठे घेऊन जाते सुश? कोण येणार आहे? इतका साधा प्रश्न विचारला की नाही मी, ते सांगायचं सोडून सगळं बोलतेस तू. सुश, काय झालं? कसला एवढा वाद? आणि काय झालं सुश? एवढी अस्वस्थ काय आहेस तू? स्वानंदी विचारते ना, तर तिला सांग ना, कोण येणार आहे का घरी? कसली एवढी तयारी चालली आहे? हो, या घरची डॉटर येणार आहे. अधीरा येते का? स्वानंदी, अगं आपली डॉल म्हणजे अधिरा या घरची लेक. ही एकुलती एकच लेक आहे का? अप्पी पण आहे ना या घरची लेक.